कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे शिलेदार हा विशेष कार्यक्रम आपण सुरू केला आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आपण घेत आहोत. आज मी आलोय प्रभाग क्रमांक 19 मध्ये. प्रभाग क्रमांक 19 मधील माजी नगरसेवक सुभाष रामोगडे साहेब हे आता माझ्यासोबत आहेत. आज त्यांच्याशी आपण दिलखुलास अशा गप्पा मारणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. रामोगडे साहेब, आता भाजपमधून प्रभाग क्रमांक 19 मध्ये तुमचं नाव अग्रक्रमानं निवडणुकीसाठी पुढे येतंय. त्याबद्दल काय सांगाल? एक तर मी 2009 पासून हं. भारतीय जनता पार्टी या पक्षाबरोबर मी एकनिष्ठ आहे. अतिशय प्रामाणिकपणे पक्षाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या पूर्ण जबाबदारीनं पूर्ण केलेल्या आहे. ज्या वेळेस मला कुठं जाण्यासाठी जबाबदारी दिलेली असते, पोटनिवडणूक असेल किंवा मी त्या पूर्ण केलेल्या आहेत. तसेच 2010ला पक्षाच्या माध्यमातून मी प्रथमतः नगरसेवक झालो. प्रभाग क्रमांक 72 होता तपोवन. हो. आणि अतिशय झुंज झाली. त्या पहिल्यांदाच भाजपचा नगरसेवक म्हणून इथं निवडून आलो. काँग्रेस प्रणित वाढ होता, तरी पण मी इथं निवडून आलो. अगदी निसटता विजय झाला माझा 47 मताने. आणि त्या विजयाचं मी सोनं करून दाखवलं. हं. त्यावेळेस 2010 साली माझ्यावर विश्वास ठेवलेला इथल्या प्रभागातल्या लोकांनी. हं. एक बलाढ्य शक्तीबरोबर माझी त्यावेळेस फाईट होती आणि एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती म्हणून मी निवडून आलो. आणि मला सर्वसामान्य जनतेनं माझ्यावर ठेवलेला विश्वास मी सार्थक लावला. हं. आणि हा प्रभाग क्रमांक त्यावेळेचा 72 तपोवन हा मी 5 वर्षामध्ये नंबर 1 प्रभाग बनवला शहरामध्ये आणि मला त्याला 1 नंबर अवॉर्ड मिळाला. हं, हं. आणि त्याच्यामुळे माझे ह्या पक अ, भाजपमध्ये माझे राजकीय गुरु नामदार चंद्रकांतदादा पाटील, हं. मला विश्वास आहे किंवा माननीय खासदार धनंजय महाडिक साहेब असतील किंवा अमल महाडिक साहेब असतील, हं. की हे अतिशय चांगल्या पद्धतीनं मला सहकार्य वेळोवेळी करत असतात आणि ते माझा आग्रहपणे विचार करतील आणि एक चांगल्या परत मला संधी देतील असा मला आत्मविश्वास आहे. आता तपोवन प्रभागाचे तुम्ही हं. प्रतिनिधित्व केलेलं आहे. हं. आपल्या सौभाग्यवतींनी कळंबा फिल्टर हाऊस मधून निवडणूक देखील लढवली. या थोडक्या मतात अगदी त्यांचा त्यावेळी पराभव झाला होता. हं. म्हणजे दोन्ही प्रभागामध्ये तुमचा संपर्क आहे. या हं. संपर्काचा फायदा ह्या निवडणुकीत तुम्हाला कितपत होईल, काय वाटतंय तुम्हाला? एक तर मी 2015 साली प्रभाग क्रमांक 68 मधून मला कारण सुदैवाने हा प्रभाग जर समजा त्यावेळेस ओपन झाला असता किंवा रिझर्व्ह झाला असता, हं. ओबीसी नसता झाला, हां. तर मी ह्या प्रभागामध्ये माझी इलेक्शन बिनविरोध होण्याची चान्सेस होते आणि बिनविरोध झाले असते. कोल्हापूरमध्ये एक इतिहास घडला असता, बिनविरोध इलेक्शन झाले असते. आणि एवढं मी इथं प्रचंड जीव तोडून काम केलं होतं. आणि इतकं काम केलं होतं की कुणी एखादी तक्रार सांगली की मी त्यांना विचार पाण्याची तक्रार सांगली की तुमच्या इथं पाणी किती वाजता? ते म्हणलं आमच्या इथं रात्री 12ला 1ला येते. तर मी रात्री 3:30 वाजता त्यांच्या घरी अधिकाऱ्यांना घेऊन गेलोय हं. आणि ती समस्या सोडवलेली आहे. हां, हां. त्याच्यामुळं हे नागरिकांना ह्या प्रभागातलं माहित होतं हो. की कामाचा माणूस आणि विरोधकांची कामं सुद्धा मी प्रचंड केली. त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 68 मध्ये मला पक्षाने सांगितलं की तुम्ही तिकडे उभा राहा. माझा काही संबंध नाही. झिरो पासून सुरुवात झाली. हं. मी कोणालाही कसलंही आमिष दिले नाही. हं. फक्त तिथल्या लोकांना सांगितले की माझ्या ह्या प्रभागातली येऊन कामं बघा आणि मला संधी द्या. द्या. बरोबर. आणि खरोखर तिकडले लोक इकडे येऊन प्रभाग बघत होती, हं. कामं बघत होती आणि माझ्या इकडले नागरिक हं. पोट तिडकीने माझ्यापेक्षा जास्त होऊन ते तिकडे प्रचार करत होते. सांगायचे की रामोगडे साहेबांना तुम्ही मतदान करा. हं. आणि ह्या जेव्हा मी तिकडं अगदी निसटता विजय माझा तिकडे झाला, थोडक्यात पराभव झाला, हं. न काय करता तिथे बलाढ्य शक्ती होती. आता असेल ठीक आहे, हार जीत होत असते, चांगल्या माणसाला संघर्ष असतोच. असतोच. हं. आणि परत 10 वर्षानंतर कळंबा फिल्टर हाऊस आणि प्रभाग क्रमांक तपोवन हे दोन्ही एकत्र आले. हं. म्हणजे मी असं म्हणेन की ह्या दोन्ही प्रभागातील नागरिकांची एक प्रबळ इच्छा असेल की हीच व्यक्ती ह्या दोन्ही प्रभागाचा आणि प्रभाग क्रमांक 19चा परत कायापालट करू शकते. म्हणून सुदैवाने ही परत मला संधी आली असेल. वाह! आताच तुम्ही इथल्या केलेल्या विकास कामाबद्दल बोललात. हम्म. तर विकास कामं म्हणजे लाईट, पाणी, गटर्स हे नगरसेवकाचे कर्तव्य आहेतच. बरोबर आहे. पहिलं प्राधान्य त्यांना दिलंच पाहिजे. बरोबर आहे. मात्र तुम्ही अशी ह्या प्रभागात ज्यावेळी तुम्ही नगरसेवक होता, हम्म. तर त्यावेळी असं काय वेगळं काय काम केलंय? हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही की वेगळं काम असं केलं की रस्ते गटर कोणी करतच. हो. ते काय नाही म्हणलं तरी होतातच ते. आता बघा की त्यावेळेस ह्या प्रवाहामध्ये मी पहिलं काम केलं
की ह्या कॉलनीचे जेवढे ओपन पीस आहेत ह्या प्रभागातले, हं, कारण नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या बाजूचाच एक ओपन पीस होता. हं, तात्काळ त्या कॉलनीच्या बिल्डरने तो प्लॉट विकला होता त्यावेळेस. हं. दादांच्या बाजूचा आणि हां, चंद्रकांत दादा च्या बाजूचा प्लॉट विकल्यानंतर दादांचा मला एकच आदेश होता, हं. जेवढे कॉलनीचे ओपन पीस आहेत ह्या प्रभागातले, बरोबर. तेवढे ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या नावावर तू करून घेतले पाहिजेस. हं, हं, मग आमचा एकच छंद पहिला, की जेवढे ओपन पीस आहेत तेवढे शोधायला सुरुवात केली हं, आणि असे 13 ओपन पीस ह्या प्रभाग क्रमांक 72 मधले होते. हं, त्यातले मी आग्रही 9 ओपन पीस, हं. की ज्याच्यावर कोल्हापूर महानगरपालिकेचं नाव लावलं आणि त्या कॉलनीतल्या लोकांच्या हातात तो 7/12 सुपूर्द केला. बरं. हे पहिलं काम केलं महत्वाचं, म्हणून आज तो ओपन पीस राहिलेला आहे. नाळे कॉलनीचे गार्डन जागेवर राहिलेले आहे, हं, त्याच्याही मालकाचं नाव होतं. विमल इंग्लिश स्कूलच्या तिथले असे अनेक जवळपास हं, 9 ओपन पीस असे आपले नावावर राहिले. हं, सगळ्यात महत्वाचं वसंत विश्वास पार्कच्या तिथला हं, तो 10 गुंठ्याचा. त्याचबरोबर त्याच्या बाजूला एक 10 गुंठ्याची जागा होती. हं. तिथं मी सार्वजनिक वापरासाठी ती जागा होती. सार्वजनिक वापरासाठी जागा होती. त्याला मला अनेक महापालिका अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं होतं. अनेक मला लोकांनी सुद्धा सांगितलं, की ती तुम्ही जागा नाममात्र भाड्याने घ्या आणि तिथं तुमची प्रायव्हेट शाळा बांधा. हं. मी एकच म्हणलं, मी गरिबीतून वर आलो. मी महानगरपालिकेच्या शाळेत शिकलेलो आहे आणि ह्या प्रभागातील सुद्धा हं. अच्छा. प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक पालकांचा विद्यार्थी कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकला पाहिजे म्हणून हं, मी तिथं महानगरपालिकेच्या एक बाजूला शाळा बंद पडत होती आणि मी तो 10 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची जी पडखळी अवस्थेत असलेली शाळा भाड्याच्या जागेत होती, हं, ती मी जागा महानगरपालिकेच्या ताब्यात घेतली आणि तिथं कोल्हापूर महानगरपालिकेची राजे छत्रपती संभाजी शाळा हं. ही तिथं उभा केली आणि बरं, आज ती चांगल्या पद्धतीने तिचं रोपटं झालेलं आहे तिथं. बरोबर. 10 ते 11 वर्ष झालं. हं, म्हणजे ही 2 कामं. हं, तिसरं सगळ्यात माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम, हं. की आज अन्न, वस्त्र, निवारा हो, ह्या एक गोष्ट त्यातली मी केली, की तपोवन आयुर्वेदच्या रस्त्यामध्ये ज्या तपोवनच्या त्या ज्या झोपड्या गेल्या हो, होत्या, हो. ते अतिशय संघर्ष झाला. मी निवडून येण्याच्या पूर्वीचा तो विषय होता. मी इलेक्शन राजकारणात येण्याच्या आधीचा विषय होता. हं, ज्यावेळेस मी निवडून आलो, ते नागरिक कोण आहेत मी बघितले नाही. मात्र माझ्या पुढे तो दादानी चंद्रकांत दादानी तो प्रश्न ठेवला, की ही घर आपल्याला मार्गी लावायचे आणि बांधून द्यायचे हं, लोकांना. त्याला काय लागलं तर आपण सगळं करायचं. हं, तर अक्षरशः 5 वर्षे संघर्षात गेले. हं. तिथली कॉलनीतली लोक हायकोर्टात गेली, जनहित याचिका दाखल केल्या. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मार्गी लावून तिथं आम्ही 60 घरं बांधली हं, आणि त्यावेळेस तत्कालीन विजयलक्ष्मी बिद्री होत्या. हं, तर राज्य शासनाचा केंद्राचा निधी परत गेला. हं, तरी आम्ही तो स्वनिधीतून तिथं एकमेव असा ऐतिहासिक प्रोजेक्ट आहे, हं, की आपण तो कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वनिधीतून ती 60 घरं बांधली. हं. त्या किल्ल्या त्यांच्या ताब्यात दिल्या. त्यावेळेस माझ्या डोळ्यात अश्रू आले, की त्या 2 अपंग लोकांनी मला त्यांनी एक ड्रेस शिवला त्यावेळेस. बरं. म्हणजे इतकं ते एक माझ्या आयुष्यातलं चांगलं काम चांगलं झालं काम आणि झालं. 60 लोकांना घर दिलं म्हणजे ते झाले. हं, दुसरी गोष्ट म्हणजे आपण 9 ओपन पीस पैकी 2 ओपन पीसवर अतिशय चांगल्या गार्डन तयार केल्या. हं, वसंत विश्वास पार्क आणि नाळे कॉलनीमध्ये. हं, बऱ्याच वर्षाच्या समस्या होत्या. सोमराज कॉम्प्लेक्स असेल म्हणा, नाळे कॉलनी असेल, साई मंदिर रोडला होतं त्यावेळेस. हं, कायम लुटेच यायच्या ते मंदिर काढा म्हणून तिथनं. तर ते एक मी हॉल बांधला आणि नाळे कॉलनीमध्ये आज साई मंदिर तिथे विस्थापित बरं. झालेलं आहे तिथं. हं, ते एक मला साईबाबांचा आशीर्वाद असेल. सोमराज कॉम्प्लेक्समध्ये कुदळ मारली, हं, की मालक अडवायचा. हं, आज त्याही सोमराज कॉम्प्लेक्सचा मी हॉल बांधला. तिथलाही महानगरपालिकेचं नाव लागलं हॉल बांधता आला. हं. वसंत विश्वास पार्कमध्ये एक अशा पद्धतीने हॉल बांधता आला. तर ह्या 550 झाडं ह्या प्रभागामध्ये मी लावली. बरं. आता झाडं लावतात, हं, फोटो काढतात हं, आणि लोकं निघून जातात. मी एवढी झाडं लावली. मात्र मी ह्या प्रभागामध्ये हं, तुम्ही आजही बघायचं, आज हं, 15 वर्ष होत आलेत. हं. मी झाडं लावलेली 15 वर्ष ते 18 होत आलेले आहेत. तर जी झाडं लावलेली आहेत, ती झाडं जगवलेली आहेत जगवलं. महत्वाचं म्हणजे. आज जी झाडं दिसतात म्हणजे दादांच्या बाजूला जी झाडं आहेत किंवा असे, तर 550 झाडं लावलीत हं, आणि ती जगवलेली आहेत. बरं. त्यामुळं ड्रेनेजचा प्रश्न मिटवला ह्या प्रभागातला. हं, लाईटचा प्रश्न मिटवला. एलईडी लाईट आणल्या त्यावेळेस हं, मी. हं, कचऱ्याचा प्रश्न मिटवला. पाण्याचा प्रश्न म्हणजे मी माझ्या भागात आता टँकरच लागत नाही. हं, पाणी जरी 3-3, 4-4 दिवस नंतर काही कॉलनीमध्ये मला टँकरच लागत नाही आता. हं, इतक्या पद्धतीने मी पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे. बरं. त्यामुळे प्रभागला अवॉर्ड देत असताना लाईट, पाणी, गटर, शाळा, हं, झाडे, हं, आरोग्य ह्या सगळ्या गोष्टीचा निकष ठेवून तुमच्या प्रभागाला नंबर देतात. वाह! आणि ह्या सगळ्या निकषावर ह्या प्रभागाचा त्यावेळेस नंबर 1 प्रभाग आलता. वाह! आता नंबर वन प्रभाग तुम्ही बनवला. हं, आता तुमची राजकीय म्हणा किंवा सामाजिक जी वाटचाल झालेली आहे, हं. यात तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन लाभलं किंवा कोणाचं सहकार्य लाभलं? आता हे जगजाहीर आहे, मी सांगायची सुद्धा गरज नाही. माझे राजकीय गुरु नामदार चंद्रकांत दादा पाटील आहेत. मी माझ्या म्हणजे
मी एवढंच ठेवतो, मी ह्या जगामध्ये कोणाला घाबरत नाही, फक्त मी त्यांना घाबरतो. हं. कारण ते माझे राजकीय गुरु आहेत. हो. त्याचबरोबर पहिल्यांदा नगरसेवक करताना मला सगळ्यात मोलाचा वाटा, हं. जसे नामदार चंद्रकांतदादा पाटील आहेत, तशा पद्धतीनं ह्या आता आपले खासदार माननीय धनंजय मुन्ना महाडिक साहेब, हं. की पहिल्यांदा सेवक होण्यासाठी ह्या प्रभागामध्ये ती सगळ्यात मोठी आग्रही भूमिका असेल तर त्यांची असेल. मी त्यांच्यामुळे हं. नामदार चंद्रकांतदादा पाटील, भारतीय जनता पार्टी, हं. महेश जाधव असतील, विजय जाधव असतील, राहुल चिकोडे असतील हं. आणि माननीय अमोल महाडिक साहेब, ह्या सगळ्यांच्यामुळे मी त्यावेळेस नगरसेवक झालो आणि त्याचं मी चांगलं सार्थक करून दाखवलंय. हे माझे राजकीय गुरु आहेत. आता भाजपमध्ये इच्छुकांची संख्या खूप आहे. तशीच महायुतीत पण आहे. हो. तर तुम्हाला भाजपमधून तिकीट मिळेल याची खात्री आहे? आता कसं आहे की मेरिट बघावं लागतं. हं. मी असं म्हणत नाही मलाच तिकीट दिलं पाहिजे, हं. की प्रत्येक पक्ष असतो आपण दुसऱ्या कुठल्या पक्षाचं नाव हेच घेणार नाही. प्रत्येक जण आपापली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकांना वाटतं की आपली सत्ता यावी, आपला पक्ष वाढावा. हं. तसं भारतीय जनता पार्टी ही मेरिटवर चालणारा पक्ष आहे. मेरिटवर चालणारा पक्ष असतो. विनिंग कोण आहे, त्याच्या कामाची पद्धत काय, त्याची मागची पार्श्वभूमी काय आणि मी एक स्वच्छ प्रतिमा असलेला व्यक्ती आहे. मला वावगं काही खपत नाही आणि मी सगळ्यांना बोलतो खरं मी की नागरिकांच्या बरोबर आपला संपर्क कसा आहे, हं. कामाची पद्धत काय आहे, डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायात भिंगरी ह्या त्या 3 गोष्टी माझ्याकडे आहेत. आज माझी नागरिकांशी नाळ जोडलेल्या आहेत दोन्ही प्रभागातल्या. हं. राहिला विषय जे राहिलेले जे उर्वरित जे 19 मध्ये प्रभाग समाविष्ट झालेले आहेत. हो. त्यातले आता कत्तानी कॉम्प्लेक्स, नरके कॉलनी असेल, तुमचं बाबुराव साळगे पार्क असेल, हनुमान नगर असेल, रायगड कॉलनी असेल, शिवलिंग नगर असेल. ह्या कॉलन्यामधून माझा पूर्वीपासून संपर्क आहे. संपर्क आहे. कारण माझ्याकडे कोण ना तर कोणाच्या माध्यमातून कामं घेऊन होती ती लोक आणि मी कुठून आला हे विचारत होतो, कामं करत होतो. हं. त्याच्यामुळे मेरिट जर राहिलं तर आज ह्या मेरिटमध्ये नंबर 1 ला आपण असेल. त्यामुळे पक्षाला विनिंग सीट असेल आणि पक्ष माझा 100% विचार करणार. त्याबद्दल मला काही दुमत नाही. रामगडे साहेब, आता प्रत्येक प्रभागात एक तक्रार आहे, हं, की आता गेली 4 ते 5 वर्ष आता महापालिका प्रशासक आहेत. बरोबर आहे. त्यामुळं निधी मिळत नाही, विकास कामं झालेली नाहीत. तर आता ह्या प्रभागाची काय परिस्थिती आहे? 5 वर्षामध्ये प्रशासकाला प्रचंड चांगलं काम होतं करण्यासाठी. हो. म्हणजे हे करण्यासाठी, की बाबा खरोखर नगरसेवक नसले तरी चाललं असतं. आम्ही चांगल्या पद्धतीने काम हँडल करतोय. म्हणजे महापालिका नाही नाही जर उद्या इलेक्शन झाले तरी चालले असते आम्ही प्रशासन. तर आज बघितलं की अक्षरशः दयनीय अवस्था झालेली आहे शहराची. का झाली, कशामुळे झाली मी त्याच्यावर खोलात जाणार नाही. कारण मी वेळोवेळी प्रश्न मांडलेले आहेत. महापालिकेत माझ्याकडे आता एवढा ढीग आहे आता पत्रांचा. मी माहिती जाहीर घेतलेले. तर सांगण्याचं तात्पर्य काय, की महानगरपालिकेवर एक प्रशासकांच्यावर एक चांगला लोकप्रतिनिधीचा वचक पाहिजे. दरवर्षी ऐच्छिक निधी असतो, दलित वस्तीचा निधी असतो, अल्पसंख्याक निधी असतो, पूर नियंत्रण निधी असतो, नगरोत्थानचा निधी असतो, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निधी असतात. मग तर त्या सगळ्या खोला जाण्यासाठी ती सगळी आपल्याला त्याचं नॉलेज पाहिजे, की कुठला निधी कुठून कसा आणायचा तो. मग आता तुम्ही म्हणताय की प्रभागात विकास झालेला नाही, तर मी आता जवळपास 1,23,00,000ची कामं आहेत 2 ते 3 महिन्यात मंजूर करून घेतलेली आहेत आता महानगरपालिकेच्या स्वनिधीतून. मग तिची आता कामं सुरू होतील 2-3 दिवसात. आम्ही आता अमोल साहेब आणि मुन्ना साहेब घेऊन उद्घाटन घेणार त्या कामाची. प्लस आता आमदारांनी सुद्धा आता कामं मंजूर केलेली आहेत. म्हणजे आता जवळजवळ बघितलं तर ह्या भागातल्या समस्या संपून जातील एवढी कामं आता मंजूर आहेत. मग तुम्ही काय म्हणाल की इलेक्शनच्या तोंडावर कामं करावं का? इलेक्शनच्या तोंडावर नाही, की आत्ता कुठं आमदारकी होऊन 1 वर्ष झालेलं नाही अजून. आता खऱ्या अर्थानं पहिले 6-7 महिने असेच जातात. पहिला निधी संपलेला असतो, आता नवीन निधी आलेला आहे. आणि महानगरपालिकेत सुद्धा आता मी जवळपास प्रभाग क्रमांक 68 मधली कामं मंजूर केलेली आहेत. रस्त्याची आहेत, गटरची आहेत, ड्रेनेजची आहेत. प्रभाग क्रमांक 69 मधली सुद्धा आता जुना 69 मधला त्याच्यावर सुद्धा आता माझी कामं मंजूर आहेत. रोडची कामं मंजूर आहेत, ड्रेनेजची कामं मंजूर आहेत, गटरची कामं मंजूर आहेत. आता वर्क ऑर्डर झाल्यात काय त्यातल्या कामाच्या. म्हणजे आम्ही एक 4-8 दिवसांमध्ये हे घेतोय. परत जेवढ्या आता गॅस पाईपलाईनसाठी उकरलेले रस्ते आहेत आता, त्याच्या ऑलरेडी निविदा निघालेल्या आहेत. एक 30 लाखाची असेल, एक 35 लाखाची असेल त्या दोन्ही प्रभागातल्या. त्यामुळे तेही काम आता पूर्ण होतील सगळी म्हणजे या 4-8 दिवसात. त्यामुळे निधी नाही असं म्हणायची गरज नाही. आणायचं कौशल्य लागतं आपल्याकडे. तर आता जर नागरिकांनी जर तुम्हाला जर संधी दिली हं. पुन्हा एकदा, तर या साठीचं काही नवीन तुमच्याकडे व्हिजन आहे का? किंवा नवीन एखादा संकल्प आहे का? किंवा नवीन एखादा प्रोजेक्ट तुम्हाला राबवायचा आहे का? हा अतिशय चांगला प्रश्न आहे. कारण हा कोल्हापूर शहराला एक आपण म्हणू
एक पहिला सगळ्यात प्रश्न म्हणजे की आपण जे आज कचऱ्याचं जे आज विस्कळीत झालेली सगळी संकल्पना आहे. हं. हा कचऱ्यासाठी मी आणि माझे येणारे 3 सहकारी हं. हे आम्ही चौघजण मिळून प्रभाग क्रमांक 19 हं. परत कसा नंबर 1 आणायचा ह्यासाठी आम्ही तिघं एकत्र येऊन हं. एक ताकदीनं मी एकटा असताना एवढं करू शकतो. तर आम्ही तिघजण त्यात वाढले, चौघजण झालो. तर 4 स्तंभ झाले. तर आम्ही अतिशय 19 प्रभागाचा तो पिलर चांगल्या पद्धतीने उभा करू. त्याच्यामध्ये पहिली प्रायोरिटी असेल आपली, की कोल्हापूर महानगरपालिकेची बिल्डिंग आता आपली छोटीशी आहे. हो. आता 81 प्रभाग आहेत. हो. 86 नगरसेवक होतात सुकृत सकट. हं. तर पुढच्या भविष्य काळात ही नगरसेवक संख्या वाढणार आहे. हो. नवीन जनगणनेनुसार. त्यामुळे ही जागा पुरणार नाही. आताच तिथं ऑलरेडी नगरसेवक नसताना तिथं पार्किंगची समस्या आहे. हो. गाड्या लावायला जागा नाही. अधिकाऱ्यांचीच लावायला नसेल तर नगरसेवकांच्या कुठं लावणार? कुठे लावणार? तर आमची एक प्रायोरिटी असेल येणाऱ्या 3 आणि आम्ही असं मिळून प्रभाग क्रमांक 19 मध्ये अतिशय ऐतिहासिक चांगली बिल्डिंग कोल्हापूर महानगरपालिकेची आम्ही प्रशासकीय तिथे बिल्डिंग उभारू तिथे. वाह! मैलखड्यामध्ये मैलखड्याला. म्हणजे तिचं नाव आम्ही बदलून टाकू हं. आणि तिथे एक चांगली भव्य दिव्य तिथे बिल्डिंग उभा करू हं. की जेणेकरून आता मैलखड्डा हे नाव विसरून तिथे लोक काय म्हणतील, महानगरपालिकेच्या बाजूला आम्ही आहोत अशी एक ओळख आम्ही आणि प्रभाग क्रमांक 19 कुठं आहे तर महानगरपालिकेमध्ये. पालिकेमध्ये. तर अशा पद्धतीने आम्ही जी ओळख बदलू. हं. दुसरी गोष्ट, ह्याच प्रभागातला कचरा ह्याच प्रभागामध्ये कशा पद्धतीने विल्हेवाट लावायचा, तो बायोगॅस प्रोजेक्ट असेल, या अशा पद्धतीने आम्ही तो एक संकल्पना आम्ही करणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या प्रभागामध्ये सगळ्यात मोठी समस्या की आम्हाला ह्या प्रभाग विस्तारित मोठा आहे. महानगरपालिकेच्या जागा भरपूर आहेत ह्या प्रभागामध्ये. आता मी माझ्या ह्या प्रभागामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या नावाने ओपन पीस आहे. तसे आता त्या राहिलेले 3 ते 4 प्रभाग इकडे ऍड होऊन आलेले आहेत. त्याच्यामधल्या बऱ्याच समस्या आहेत की कोल्हापूर महानगरपालिकेचं नाव लावलेलं नाहीये. तर आपण त्या नगरविकास GR 1966 त्या GR प्रमाणे आम्ही तिघजण आणि चौघजण मिळून संपूर्ण त्या प्रभागामधले आम्ही जेवढे ओपन पीस आहेत तेवढ्या कोल्हापूर महानगरपालिकेचं नाव लावणार. त्याची संपूर्ण मला आम्ही मागची केलेली प्रोसिजर आहे माझ्याकडे. तर चौघजण मिळून आणि त्या कॉलनीच्या लोकांना ते ताब्यात देणार आणि त्या कॉलनीमध्ये त्या नागरिकांना त्याचा सातबारा देऊन सुपूर्द तुमच्याकडे करणार. ही तुमचा ओपन पीस तुम्ही ठरवा काय करायचं त्याच्यावर. त्यामुळे ते भविष्यामध्ये तो रिकामाच राहणार आहे अशा पद्धतीनं. तर तिथं आम्ही सुंदर गार्डन बनवू, एखादी लायब्ररी बनवू, जिम बनवून देऊ तिथल्या त्या मुलांसाठी म्हणा किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी तिथं आम्ही विरंगुळा केंद्र करू. ज्या त्या पद्धतीने डिमांड असेल तशा पद्धतीनं आमदार खासदारांच्या माध्यमातून आम्ही ते निधी आणून तो एक आपले असेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पर्यावरणासाठी आपल्याला बघतो की आज तुम्ही बघतोय आपण निसर्गावर आपण खूप अन्याय करत चाललेलो आहोत. तर आम्ही जसे मी ह्या प्रभागात 500 झाडं लावली त्यावेळेस तर आम्ही ह्या संपूर्ण प्रभागात मिळून आम्ही किमान नाही म्हणलं तरी 2 ते 2,500 नवीन झाडं आम्ही लावून जसं समतल करू. प्रत्येक प्रभागात 500 म्हटलं तरी आमच्या आता 2 ते 2,500 झाडं होणार आहेत तशी. ते एक आम्ही झाडे लावू. दुसरी गोष्ट महापालिकेची शाळा जिरनगर प्रभागात सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेली आहे आमची शाळा. तर अजून कुठं काय लागतंय ह्या शाळांना कसं बळ द्यायचं तेही आम्ही बघू. दुसरी गोष्ट म्हणजे क्रीडांगण नाही आहे ह्या प्रभागामध्ये चांगलं. ते एक अतिशय चांगलं ते क्रीडांगण आम्ही बनवू. बरं. अतिशय चांगल्या संकल्पना आहेत. तर या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? प्रभाग क्रमांक 19 मध्ये मला सुदैवानं आता अतिशय चांगल्या पद्धतीने संधी चालवून संधी आलेली आहे. मी तर म्हणू मगाशी मी म्हटलं की ह्या नागरिकांची जी इच्छाशक्ती असेल की सुभाष रामगुडे सारखी व्यक्ती ह्या प्रभागामध्ये पाहिजे म्हणून हे आरक्षण पडलेलं असावं आणि मला ही संधी मिळालेली आहे. मी नगरसेवक म्हणून तुमचा नसणारच आहे. मी एक तुमचा प्रभागाचा सेवक म्हणूनच मी काम करणार आहे. त्यामुळे मी डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायात भिंगरी ठेवणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे 19 मधल्या प्रभागामधल्या मी माझ्या नागरिकांना आव्हान करतो. जसा मी प्रभाग क्रमांक त्यावेळेचा 72 तपोवन नंबर 1 बनवला, तसं प्रभाग क्रमांक 19 येणाऱ्या माझ्या 3 सहकाऱ्याबरोबर नंबर 1 बनवायची तुम्ही मला संधी द्याल. मी एवढीच प्रभाग क्रमांक 19 मधल्या नागरिकांना विनंती करतो आणि मला परत एकदा तुम्ही संधी द्याल, ही मला 100% खात्री आहे. रामोडे साहेब, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी मनमोकळ्या अशा गप्पा मारल्या. तसेच मी तुमच्या पुढील वाटचालीस माझ्या चॅनेलच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू.